मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि देवीचा घट भरायचा आहे, तर पूजेसाठी लागणारं सगळं सामान इथे घेऊन ठेवलं आणि मी घट भरायला बसले। रांगोळी काढून चौरंग मांडलाय, चौरंगावर लाल वस्त्र अंतरले आणि चौरंगाच्या बाजूनी फुलांच्या माळा लावलेल्या आहेत आणि भिंतीला पण थोडं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि मग बसले मी घट मांडायला। तर इथे नारळाला देवीचा मुखवटा लावलाय, देवीला साडी घातली, दागिने घातले, फुलं हार वेणी लावून देवीची पूजा करून घेतली, देवीची पोथी वाचली आणि आरती करून घेतली आणि देवीला नैवेद्य पण दाखवलेला आहे, दही पेढे आणि फळांचा। आणि घरात खूप प्रसन्न वाटते देवीचं पूजन मांडलेलं आहे तर। आणि देवीचा आशीर्वाद घेतला आणि मग मी लागली रांगोळी काढायला, म्हणजे घरातली कामं करायला लागली। तर रांगोळी काढायला बसली तर श्रियान मला इथे हेल्प करायला आलेला आहे आणि मग काय संध्याकाळची वेळ झाली तर काय जेवणाची घाई गडबड असणारच। तर इथे मी जेवणाला लागलेली आहे आणि आज जेवायला गोडमध्ये बनवते आहे गाजरचा हलवा। आणि जेवण माझं झालं आणि रात्रीची देवीची पुन्हा आरती करून घेतली आणि इथे काकी पण आलेली आहे आरती करण्यासाठी। आणि मग आता आरती झाली आणि काकीला हळदी कुंकू दिले इथे मी। आणि आज जेवायला बनवलेला आहे गोडमध्ये गाजरचा हलवा, डाळ भात, छोल्यांची भाजी, भेंडीची भाजी आणि काकीने दिलेला आहे व्हेज बिर्याणी आणि पापड। तर इथे नैवेद्य काढून घेतला आणि देवीला नैवेद्य दाखवला आणि देवीला म्हटलं काय चुकलं असेल तर मला माफ कर। आणि रात्रीचा उपवास सोडवला, तिघांचं आमचं जेवण झालं आणि श्रियान इथे डक रिंगवर मस्त खेळत बसलेला आहे। आणि मग मला रात्री भूक लागली, मग थोडं मी चिप्स खायला लागली आणि आम्ही झोपायला गेलो तर श्रियांची मस्ती चालू झाली की श्रियान कुठे गेला, श्रियान कुठे गेला असा करतोय। तर आपले व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये। बाय एव्हरीवन।